बनता लग्नाच्या वेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसवले जाते, नवरीला का नाही? संता कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते. रिक्षावाला बोला साहेब कुठे जाणार? गंपू नवी मुंबईला. रिक्षावाला पण साहेब कोणत्या क्लासने जायचं ते सांगा. गंपू रेल्वेतला विमानातला क्लास माहितीये, पण रिक्षातला क्लास म्हणजे काय? रिक्षावाला फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार. गंपू आणि थर्ड क्लास. रिक्षावाला थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची. बाबा काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदू हो आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंदू हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात. नातू हॅलो आजी, इंद्रजित बोलतो. आजी कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी इंग्रजीत नको रे बाबा, मराठीतच बोल. एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते. लोक जोरजोरात बोली लावत असतात. 10 लाख, 12 लाख, 15 लाख. गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो, या खटारा गाडीचे एवढे पैसे का? विक्रेता अहो या गाडीचे आतापर्यंत कमीत कमी 10 अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो. गोलू 20 लाख. बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असतात. बंटी मोठ्याने म्हणाला, आई आपल्याकडे आजोबा आजी आणि आत्या आले आहेत. तू तर म्हणत होतीस की म्हसोबा सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत, त्यांचं काय झालं? आई बाळ तू खूप मोठा हो. बाळ आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकिटावर माझा फोटो राहील. आई बाळ इतका मोठा नको होऊ, कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात. दुकानदार काय पाहिजे? गिऱ्हाईक मला ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे, अक्कल पण पाहिजे. दुकानदार साहेबांना एक दारूचा खांबा दे आणि मुगदाळ दे 5 वाली. सरदार डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल. शिक्षक बंडू उठ मला सांग 57/8 किती? बंडू 7. शिक्षक बाकी? बंडू बाकी काही नाही, निवांत. संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंता त्याला विकत घेणार होता. बंता हा कुत्रा विश्वासू तर आहे ना? संता हो आहे ना, मी त्याला आतापर्यंत 3दा विकलेला आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो. सरदारजी पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. सरदारजी साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत. पोलीस कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे? सरदारजी साहेब टेलिफोनवाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन. एका सरदारने 1 एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टरकडून 5 रुपयाचे तिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, एप्रिल फुल. कसे काय? कंडक्टरने विचारले. कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे. नोकर साहेब मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, हे घ्या. मालक मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या. नोकर म्हणूनच परत करीत आहे.